तेव्हा माझे फॅन्स मला म्हणतात, अहो तुमच्याकडे बघायचं का साडीकडे बघायचं हे कळत नाही. नवीन जे आहे ते आता तुम्ही ट्रेंड फॉलो करू शकता सध्याच्या पावसाळ्यामध्ये हो साडी मग काय, साडी उचलली की आपलं क्रॉक्स रेडी. दोन्ही आपण carry- आपण कडकच कॅरी करतो. हो नाही, मला तयार व्हायला साडी कोणती नेसायची डिसाईड करायला वेळ लागत नाही. मी पचकन तयार होते. मराठी मुलगी वाईब ऑलवेज. पिंजरा मधल्या सगळ्या साड्या मला रिक्रिएट करायच्या. आपली संस्कृती आहे आणि माजाने मिरवणारी गोष्ट आहे. केला तर नारी सप्पे भारी आहे ना, तसंच आहे काही. हो. बेस्ट कॉम्प्लिमेंट स्टायलिंग आणि फॅशन साठी काय मिळतं? बेस्ट कॉम्प्लिमेंट काल ना एक आजी आल्या होत्या आणि काल त्यांनी मला साडीत पाहिलं आणि त्या मला म्हणाल्या, बापरे साडी तुझ्यासाठीच बनली असं वाटतं. सो आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी क्यूट कॉम्प्लिमेंट दॅट आय गेट. बेस्ट कॉम्प्लिमेंट अबाउट युअर लुक्स? बेस्ट कॉम्प्लिमेंट अबाउट माय लुक्स, माय गॉड, मला असं वाटतं की जेव्हा एक खूप नॅचरली जेव्हा मी अशी तयार होते, गेट रेडी विथ मी वगैरे करते, तेव्हा माझे फॅन्स मला म्हणतात, अहो तुमच्याकडे बघायचं का साडीकडे बघायचं हे कळत नाही. सो स्वीट. अच्छा, साडी प्लस हिल्स की साडी प्लस स्नीकर्स? साडी, मग ती कशावरी. मी आता लिटरली माझ्या क्रॉक्स वरती साडी नेसलेली आहे, कारण दीज आर द ओनली मोस्ट कम्फर्टेबल. आणि समजा बाहेर कोणाला रिसीव्ह करायला जायचंय किंवा काय, तर नॉर्मली मी स्निकर्स घातले असते, पण मग देवाची पूजा वगैरे असं सगळं होतं, सो क्रॉक्स घातलेत मी. वाव, हे नवीन जे आहे ते आता तुम्ही ट्रेंड फॉलो करू शकता सध्याच्या पावसाळ्यामध्ये हो साडी. मग काय, साडी उचलली की आपलं क्रॉक्स रेडी. सुपर. रेड कार्पेट वर गाऊन की गॉर्जियस साडी मध्ये तुला लुक? सध्या आता मी साडीच चाललंय, पण ऑफकोर्स तू मला गाऊन मध्ये पण पाहिलेलं आहेस, पण डेफिनेटली मला साडी. वाटतं दोन्ही लुक मध्ये दोन्ही आपण कडकच कॅरी करतो. हो. तुला तयार व्हायला जास्त वेळ लागतो की साडी कोणती नेसायची हे डिसाईड करायला? नाही, मला तयार व्हायला साडी कोणती नेसायची डिसाईड करायला वेळ लागत नाही. मी पचकन तयार होते. अच्छा, बॉलिवूड ग्लॅम की मराठी मुलगी वाईब? मराठी मुलगी वाईब ऑलवेज. मराठी बॉर्न vibe. विथ इट अँड म्हणजे आणि तू जे काय ऑलवेज slay विथ करतेस इट. त्याच्यामध्ये. सुपर. एक साडी लुक जो तुला पुन्हा रिक्रिएट करायचा आहे? एक साडी लुक जो मला तो पुन्हा film मध्ये रिक्रिएट असेल किंवा करायचा, एखाद्या पिंजरा मधल्या सगळ्या साड्या मला रिक्रिएट करायच्या. पिंजरा फिल्म मधल्या, आय थिंक संध्या ताईंच्या ज्या साड्या जे लुक होते ते मला पुन्हा रिक्रिएट करायचं. वाव. आणि तू ते एक छोटस हे पण केलं होतंस त्याच्यामध्ये. तू एक, तुला रिकाम्या जागा भरायच्या. लावणी ही फक्त नृत्य नाहीये, ती एक अदा आहे. डॅश डॅश. साडी फक्त पेहराव नाहीये. डॅश डॅश. आपली संस्कृती आहे आणि काय आपण म्हणूया, अतिशय माजाने मिरवणारी गोष्ट आहे. हो वाव. नाद नाही करायचा आणि केला तर डॅश डॅश. केला तर नारी सप्पे भारी आहे ना, तसंच आहे काही. हो.